त्यांची इच्छा भाजपमध्येच येण्याची होती, कारण की आज देशातील प्रत्येक व्यक्तीला मोदीजींचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व हे मान्य आहे. त्यांना काय अडचणी आल्या असतील म्हणून ते तिकडे गेले. बघा, मंत्री म्हणून मुद्दे मांडता येत नसतात, परंतु परभणी जिल्ह्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या वारंवार मुख्यमंत्री महोदयाच्या समोर मी पालकमंत्री म्हणून मांडत असते आणि सरकारकडून जास्तीत जास्त प्रत्येक मग रस्ते असतील, चांगले इंडस्ट्रीज आमच्या जिल्ह्यामध्ये याव्यात आणि शेतकऱ्यांच्या शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढावे यासाठी आमचं चांगलं काम त्याच्यावरती चालू आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनामध्ये लवकरच परभणीमध्ये बरंच काही चांगले बदल होताना आपल्याला दिसतील. आणि बघा, त्यांची इच्छा भाजपमध्येच येण्याची होती, कारण की आज देशातील प्रत्येक व्यक्तीला मोदीजींचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व हे मान्य आहे, परंतु काही त्यांना काय अडचणी आल्या असतील म्हणून ते तिकडे गेले. तेव्हा बोलू, आणखीन त्याला 2 वर्ष आहेत. नाही बघा, तिथे स्थानिक आमच्या नगरपालिका, आता तिथे नगरपालिकांमध्ये सत्तेमध्ये लोकही आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहेत. तो कचरा लागलीच उचलून घेतला पाहिजे. काही ठिकाणी जर घंटागाडी वेळेवर नाही आली तर नागरिकांनी सुद्धा कचरा रस्त्यावर टाकला नाही पाहिजे. हे दोन्ही गोष्टी म्हणजे फक्त महानगरपालिका प्रशासनच नाही तर नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. हो, पाण्याचा अडचण परभणी महानगरपालिकेमध्ये आहेच, पण ती येणाऱ्या दिवसांमध्ये सुटून जाईल. हो, आम्ही पाठपुरावा करतोय, लवकरच शेतकऱ्यांना पीक